नाश्ता, दिवाळीचा फराळ, शेवटची चकली आहे, शेवटचा अनारसा आहे, चिवडा आहे थोडासा अजून आणि चहा. आज नॉनव्हेज डे असल्यामुळे माधवीने मला फोन करून वाटण करायला सांगितले आणि ते वाटण मी आता केलेले आहे. कसं झालेलं मला काहीच माहित नाही, तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे वाटण मी आता केलेलं आहे. आता बघू काय बोलते. किती काही काम केलं तरी चुका ही काढते. हे वाटण केलंय. एवढं काळं का वाटतंय ते वाटण? कोथिंबीर जास्त घातलीस का करपवलंय घातलंय? भात केलाय आणि इथे ही अंडी बॉईल करून ठेवली. सो आजचा मेनू आहे अंड्याचं कालवण आणि आज चपात्यांना सुट्टी आणि भात आहे. आता मी चिकन फ्राय करते. याच्यामध्ये ना काल चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं. 1 किलोची कोंबडी होती, त्याच्यात एवढं झालेलं आहे. सो हे मस्त 700 ग्रॅम पर्यंत. 700 ग्रॅम हे ओव्हरनाईट मस्त मॅरिनेट झाले. चलो लग जाओ काम पे. नाउ किचन इज युअर्स. ऑफिसवरनं मी येते लंचला 1 वाजता, पण मी आल्यावरती लगेच जेवत नाही. अर्ध काम झालं असतं, तसं आता त्याने अर्ध करून ठेवलेलं आहे. एवढं करून ठेवलंय. बाकीचं आता उरलेलं मी करते. जसं त्याचं अंड्यांचं तर कालवण बनवणं आणि चिकन फ्राय करणं. सो असं अर्ध कामं केली कसं इझी पडतं. दमला. चला जेवायला. संपलं याचं जेवण. हा एकच टाइम जेवतो ना सकाळी, त्याच्यामुळे त्याला खूप भूक लागते. ले. आता मी ऑफिसला चालली आहे आणि हे जे पार्सल आहे हे मी तुम्हाला संध्याकाळी दाखवते, कारण जरा लेट झालं आहे आता. ओके, सो आपण संध्याकाळी बघू काय आलं ते. खूप इंटरेस्टिंग आहे, नक्की बघा. कपडे किती वाजता सुकायला घातले? हात लावून बघायचे. म्हणजे आत्ताच घातलेस? ऐक, म्हणजे आत्ताच घातलेस. हा काय आहे? हे आहे डाळी ठेवण्यासाठी कंपार्टमेंट्स. सो एका वेळेला तुम्ही 3 प्रकारच्या ठेवू शकता. हे मी ॲमेझॉनवरती खूप वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये बघितलेलं, पण मी हे रेटिंग्स ज्याला चांगले आहेत आणि
रिव्ह्यू चांगले ते मागवलेलं आहे. मला हे एवढं माहितीये की हे असं आहे ना, प्रेस केलं का ही डाळ येते बाहेर, एवढं मला माहिती. आणि हे असं लावायचं उलटा 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 उलटा. 4 आहेत कंपार्टमेंट. आणि वरती जर वॉल माउंट करायचं असेल तर हे दिलेलं आहे. याच्यामध्ये आले ते कशात? या साइड मध्ये. मी ते व्यवस्थित हे नाही केलं. असं केलं. ओके, आता आपण हे बघा मूग बाहेर आले. सेकंड ह्याच्यामध्ये तूर डाळ बाहेर आली. मला तरी छान वाटलं, म्हणजे साईज पण चांगली आहे. म्हणजे मी पहिले आता ह्या अशा बर्डीमध्ये ठेवत होती. ओके, जर मी हे कम्पेअर केलं तर सेमच होईल ना. एका वेळेला तुम्हाला 4 हे मिळतात, म्हणजे मूग डाळ, तूर डाळ किंवा तुम्ही बासमती राईस वगैरे तुम्हाला जे मॅक्झिमम तुम्हाला जे रोज उपयुक्त पडतं, रोज लागतं ते तुम्ही ठेवू शकता. म्हणजे खूप हँडी आहे. पटकन प्रेस केलं का डाळी बाहेर आल्या. मला एवढं खास नाही वाटलं ते, कारण ते जे त्यातनं जे डाळी बाहेर पडतात कडधान्य, ते त्याचं प्रमाण काय असं ठरलेलं नाहीये. आपण नेहमी ठरवून डाळ किंवा तांदूळ जे घेतो शिजवायला ते ठरवून 1 वाटी, छोटी वाटीमुळे त्या हिशोबाने घेतो. त्याच्यामध्ये तुम्ही बटन दाबणार ते किती पडणार ते तुम्हाला आणि मला काहीच कळणार नाही. 3 वेगळे. मी हे असं 3 वेगवेगळे वापरायचे. ओके, आता ह्याच्यामध्ये मला 1 2 3 4 कंपार्टमेंट्स आहेत आणि हे खूप मला असं वाटतं हँडी आहे. आणि हे एका असं कोपऱ्यात पण राहील किंवा मग तुम्ही हँग पण करू शकता. सो मला तरी आवडलंय. ठीक आहे, आता बघा मी हे सेट करते आणि नंतर तुम्हाला सेट करण्याचा प्रश्न नाहीये. डाळी आणि कडधान्य अशी आहेत, त्यांना हवा लागली की ते त्यात पाखरं होतात. आता हे प्लॅस्टिक हे किती एअरटाईट आहे तुला माहिती आहे का? जे काचेच्या बाटलीमध्ये जेवढं ते सुरक्षित राहतात तेवढं सुरक्षित तुझं कडधान्य त्यात राहील का, हा मोठा पहिला प्रश्न आहे. ओके, मी वापरून बघते कसं वाटतंय. वाया तर जाणार नाहीये नक्कीच. जर अगदीच त्याच्यासाठी नाही वापरलं तर दुसऱ्या कशासाठी वापरू शकतो. पण मला तरी आवडलंय. वापरून नंतर मी तुम्हाला फीडबॅक देईल. ठीक आहे. तुझ्याकडे आहे का सुट्टे? किती? 10 रुपये आहेत का? दिवाळीला ड्रेस घेतला होता तो ड्रायक्लीन केलाय. फर्स्ट वॉश ड्रायक्लीन होता. आणि हा एक ड्राय ड्रेस आहे. अरे हा जस्ट मी असं प्रेस करून ठेवला. तुला माहिती आहे हा ड्रेस आहे ना, मी फर्स्ट टाइम ड्रायक्लीन आहे ना असं पाण्यातून काढला होता आणि तसा असा वेगळाच झाला काहीतरी. मग त्याला म्हटलं तर प्रेस करून दे. काय जेवलीस का तू? का? नाही, मला भूकच नाहीये. ते मुलं तिकडे खाली जेवायला गेलेत आणि मला तर जेवायची इच्छाच नाहीये. अरे पण ते संपून टाका ना, परत मग शुक्रवारीला खाणार नाही आपण नॉनव्हेज. माहितीये मला. आता हे बघ एवढं राहिलंय. ते अंडी आहेत ती तरी खा ना. हे बघ ऍटलीस्ट अंडी आहेत म्हणजे दीड अंड म्हणजे खाऊन टाक ना. नुसतं अंड. हा बघू खाशील ना? बघू द्या ना. मी आता एक काम करते. शुक्रवारी तू नॉनव्हेज नाही खाणार बोललास बरोबर. तू नाही खाणार म्हणजे मी पण नाही खाणार. आता मी हे सफेद वाटाण्याची भाजी उद्यासाठी करी. म्हणजे वाटण केलंय ना ते होऊन जाईल आपल्या उद्यासाठी. सफेद वाटाणा करते का नको? सफेद वाटाणा गॅस होतो ना. सकाळी खाल्लं तर काय प्रॉब्लेम आहे? ठीक आहे. मग दुसरं काय करू? ठीक आहे ना. मूग वगैरे नाही आहे? मूग कालच खाल्ले. हा चल ठीक आहे. ते वाटण केलंय म्हणून मी सांगते तुला. हा चालेल चल ठीक आहे.
पाणीपुरीमध्ये काय टाकतात रे? हेच पांढरे वाटाणे. हेच ना. हे काय? डेझर्ट. तू जेवलास? काय काय होतं जेवायला? हक्का नूडल्स, राईस, हा. भाजी चपाती आणि बिर्याणी पण होता. तू काय काय खाल्लं? हक्का नूडल्स, चपाती आणि भाजी आणि पाव. भाजी कोणती? माहित नाही.